राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. आपल्या राजकीय जीवनामध्ये खरतर झालेला असतो. अनेक लोक असतात की राजकारण डोळ्यासमोर ठेवून गोड गोड बोलत असतात, परंतु काही लोक जे असतात ते स्पष्टपणे सांगून होला हो आणि नाहीला नाही, चुकला चूक आणि बरोबरला बरोबर मानण्याची दानत त्या ठिकाणी ठेवतात. ती अजितदादांमध्ये होती. अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत. दादांचा आणि माझा अत्यंत जवळचा सहवास राहिलेला आहे. दादांनी मला अनेक वेळा मार्गदर्शन केलं, कान टोचले. सगळ्या पद्धतीने दादांनी जसं जसं त्यांच्या मुलांशी ते बोलले असतील तशाच पद्धतीचा संवाद अनेक वेळा माझ्याशी देखील त्यांनी केला. आणि याचा मला एक विशेष आनंद आहे की माझ्या जीवनात तो पण एक अनुभव मला मिळून गेलेला आहे. मी 2007ला जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून दादांचा आणि माझा सहवास अत्यंत जवळून यायला लागला. राजकीय चर्चा आमच्या होऊ लागल्या आणि त्यांना एक विश्वास पटला की नक्कीच सत्यजित सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. अनेक मोठ्या व्यासपीठांवरून देखील त्यांनी ही गोष्ट जाहीर भाषणांमधून सांगितली. आताच दिलीपराव शिंदे साहेबांनी मी येण्याच्या आधी जो विधानसभेच्या निवडणुकीचा प्रसंग सांगितला. मी विधानसभेच्या निवडणुकीला माझ्या काही सहकाऱ्यांसाठी तिकीट मागायला गेलो तर त्यावेळेस माझ्या शब्दावर शिंदे सेनेबरोबर मैत्रीपूर्ण लढत करून त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारांना संधी दिली. एवढंच नाही तर मला रात्री फोन करायचे आणि मला म्हणायचे उमेदवारांनी त्यांना पाहिलेलं नाही, त्यांनी उमेदवार पाहिलेले नाही, फक्त माझ्या भरोश्यावरच तिकीट दिलेलं. आणि अशा लोकांना मला रात्री फोन करून सांगायचे बघ बरं का, तुझी जबाबदारी आहे, तुझ्या शब्दावर तिकीट दिलेलं आहे, पाहिजे ते कर परंतु सीट निवडून आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना ते आमदार घेऊन गेलो आणि त्यांच्या समोर उभे केले त्यावेळेस दादांनी मला मिठी मारून सांगितलं की मानलं बाबा तुला. त्यांची एक स्टाईल होती अशी हात करायची, मानलं बाबा तुला असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमचं अभिनंदन केलं. 2012-13ची एक गोष्ट आहे, खरं तर ती सांगितली पाहिजे कारण दादांचा रोखोक आणि स्पष्ट वक्तेपणाबद्दल अनेक लोक बोलतात. पण एक महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्या राजकीय जीवनामध्ये आपण ती गोष्ट मला असं वाटतं की स्वीकारलेली होती सगळ्या कार्यकर्त्यांनी की दादा स्पष्ट बोलणारे. म्हणून अधिकारी जाताना घाबरायचे, जे खरं असेल तेच घेऊन जावं लागायचं, अर्धवट माहितीने कोणी जाऊ शकायचं नाही, तयारी नसेल आणि दादांनी जर वेडावाकडा प्रश्न विचारला तर तिथंच त्याचं बंदोबस्त ते करायचे. त्याच्यामुळे प्रत्येक जण जे आहे ते अतिशय विचारपूर्वक त्यांच्या समोर जायचं. 2012-13ला माझ्या नागपूरमधल्या एका कार्यकर्त्याचं काम होतं. मी दादांना पुण्याच्या बंगल्यावर भेटलो. दादांना सांगितलं दादा ते काम करावं लागेल, असं आहे तसं आहे सगळं सांगितलं. दादा म्हणाले ते काम काय होणार नाही, नियमात बसत नाही, शक्य नाही. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.